नमस्कार मंडळी, आज ना मंडळी एका वेगळ्या पद्धतीचे आप्पे बनवलेले आहेत। रव्याचे आप्पे बनवतात किंवा इडलीच्या पिठापासून सुद्धा आप्पे बनवतात, पण हे आप्पे लाह्यांचे किंवा कुरमुऱ्यांचे आप्पे बनवलेले आहेत म्हणू शकताय। तर मस्त होतात, टेस्टी होतात, खायलाही खूप छान लागतात। नक्की ट्राय करा, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे काही टिप्स आहेत, ट्रिक्स आहेत त्याच्या, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच खूप आवडतील हे। आणि मुलांच्या टिफिनसाठी वगैरे अतिशय पौष्टिक असा पदार्थ आहे, देऊ शकताय तुम्ही, किंवा संध्याकाळच्या 4-5 वाजताच्या नाश्त्यासाठी वगैरे बनवू शकताय। अप्रतिम दिसतात, चवीला सुद्धा भन्नाट लागणार आहेत हे आप्पे। नक्की ट्राय करा। चला तर वेळ न वाया घालवता रेसिपीला सुरुवात करूया किंवा व्हिडिओला सुरुवात करूया। आता कुरमुरे किंवा लाह्या म्हणतात त्याला, या कुरमुऱ्यापासून मी आप्पे बनवलेले आहेत। तर आता हे मी मोठ्या वाटीने 1 वाटी घेतलेला आहे। आता त्याच्यानुसारच मी प्रमाण सांगणार आहे तुम्हाला। तर बघू शकता, ही मोठी वाटी आहे माझी, किंवा आपण भाजी काढायचं वगैरे वाटी असते तशा वाटीनं प्रमाण घ्या, कोणत्याही वाटीनं घ्या घरातल्या। तर आता इथं बघू शकताय मी मिक्सरचं मीडियम जार घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये हे कुरमुरे बारीक असं शक्य होईल तितकं फिरवून घ्यायचं आहे आपल्याला सुरुवातीला। आता बघू शकता इथं त्याच वाटीने मी रवा घेतलेला आहे। तर कुरमुरे जेवढे आहेत त्याच्या अर्धा आपल्याला रवा घ्यायचा आहे। नंतर मी अर्धी वाटी रवा वाढवला होता, किंवा बॅटर पातळ झालं की आपल्याला अर्धी वाटी रवा वाढवायचा आहे, किंवा 2-4 चमचे टाकलं तरी चालेल। तर बघू शकताय आता इथं मी लसणाच्या पाकळ्या सुद्धा ह्याच्यामध्येच घातलेला आहे। रवा घालून परत एकदा फिरवून घ्यायचा आहे आपल्याला बारीक। आणि आता त्याच्यामध्ये 7 ते 8 पाकळ्या लसणाच्या टाकलेल्या आहेत, 2-3 मी हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत। आणि आता इथं बघू शकताय पाऊण वाटी इतकं मी दही घातलेलं आहे। तर दह्याच्या ऐवजी तुम्ही ताकसुद्धा वापरू शकता या ठिकाणी। आता सुरुवातीला मी पाणी टाकून घेतलेलं आहे 1 वाटी। तर वाटते वेळेस थोडंफार पाण्याचं प्रमाण वाढू शकतो या ठिकाणी। तर बघू शकताय मी नंतर परत 1-1.5 वाटी पाणी, टोटल आपल्याला 3 वाट्या पाणी इतकं लागणार आहे। तर थोडं थोडं पाणी टाकून आपण वाटून घ्यायचं आहे, स्मूथ असं बॅटर वाटून घ्यायचं आहे। आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे या ठिकाणी। तर बघू शकताय मस्त असं वाटून झालेलं आहे। बघू शकताय थोडंसं बॅटर पातळ दिसत आहे, म्हणून मी थोडंसं अर्धी वाटी रवा सुरुवातीला सांगितलेला आहे या ठिकाणी की वाढवलेला आहे म्हणून। तर बॅटर जर घट्टसर असेल तर हरकत नाही टाकायची, पण पातळ झालं की थोडंसं 2-4 चम्मच वाढवू शकता या ठिकाणी रव्याचं प्रमाण। आता एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे सगळंच बॅटर आपल्याला। आता इथं थोडीशी कोथिंबीर कापून घेतलेली आहे बारीक साईजमध्ये, ते कोथिंबीर सुद्धा याच्यामध्येच टाकून द्यायचं आहे आपल्याला। ऑप्शनल आहे, कोथिंबीर आवडत असेल तर टाकू शकता, नाही तर स्किप केलं तरी चालेल। पाव चमचा इतकं जिरे टाकून घ्यायचे आहेत, आणि मिक्सरला वाटते वेळेस जरी टाकलं जिरे तरी चालतील, मी नंतर टाकत आहे। तर आता इथं बघू शकता एकजीव करून घ्यायचं आहे बॅटर सगळं, आणि आता याच्यावर झाकण ठेवून बाजूला ठेवून द्यायचं आहे मुरण्यासाठी। आणि आता इथं बघू शकता मिक्सरचं मीडियम परत एकदा जार घेतलेला आहे मी, त्याच्यात ओलं खोबरं टाकून घ्यायचं आहे। तर सुकं घातलं तरी चालेल। अर्धी वाटी शेंगदाणे टाकून घेतलेले आहेत या ठिकाणी। तर मी डाळव्याचा वापर ह्या चटणीमध्ये केलेला नाही, आणि हिरवी मिरचीचाही वापर केलेला नाही। तर बघू शकता इथं पाव चमचे इतकं जिरं टाकून घेतलेलं आहे। लाल तिखट टाकायचं आहे, मी 1 चमचा टाकलेला आहे, आवडीप्रमाणे कमी जास्ती करू शकताय तिखटाचा प्रमाण। तर आता इथं बघू शकताय मी कोथिंबीर बारीक कापून घेतली होती, ते सुद्धा याच्यामध्येच टाकायचं आहे। चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आत्ताच। आणि आता इथं मी लिंबू पिळून घेत आहे। तर या ठिकाणी तुम्ही दही सुद्धा टाकू शकताय, लिंबाने खूप छान चव येते, म्हणून मी अर्धी अख्खी फोड घालून घेतलेली आहे या ठिकाणी। तर आता मिक्सरला बारीक असं वाटून घ्यायचं आहे। मस्त होते ही चटणी, झटपट होणारी आहे, जास्त तामझामसुद्धा करायची गरज नाही। एका बाउलमध्ये काढून द्यायचं आहे पूर्ण चटणी। जर दाटसर वाटत असेल तर थोडंसं पाण्याचं प्रमाण तुम्ही वाढवू शकता या ठिकाणी। वाटते वेळेस थोडंसं मी पाणी घालून वाटून घेतलं होतं या ठिकाणी। आणि इथं मोहरीचा तडका द्यायचा आहे, कढीपत्ता आणि मोहरी टाकायची आहे या ठिकाणी। तर मी कडकडीत तेल गरम करून घेतलेलं आहे त्याच्यासाठी। आता मोहरी मस्त तडतडली की मग कढीपत्त्याचे 4-5 पानं टाकायची आहेत आपल्याला, चमच्याने एकजीव करायचा आहे, आणि मग या चटणीवर ओतून द्यायचं आहे। अशा तडक्याने खूप छान चव येते या चटणीला। तर बघू शकताय मस्त असं
चटणी तयार झालेली आहे. आता चटणीतलं फोडणी दिलेलं ते एकजीव करून घ्यायचं आहे. आणि आता ही चटणी आपली तयार झालेली आहे, ही बाजूला ठेवून द्यायची आहे आपल्याला. आणि आता बॅटर आपलं भिजून झालेलं असेल आणि ते दाटसर झालेलं नाही, थोडंसं पातळसरच वाटलं मला, म्हणून मी वाटी याच्यामध्ये रवा मिक्स केलेला आहे. त्याचा व्हिडिओ स्किप झालेला आहे, त्याच्यासाठी सॉरी. आणि आता इथं इनो घातलेला आहे. कोणत्याही फ्लेवरचा इनो घाला आणि थोडीशी पाण्याची धार वरनं सोडायची आहे आणि एकजीव करून घ्यायचं आहे. इनो घातल्याच्या नंतर बॅटर कसं फसफसतं आणि त्याच्यामुळं पातळ वाटतं आपल्याला, म्हणून मी आणखीन थोडासा अर्धी वाटी रवा वाढवलेला आहे या ठिकाणी. तर बघू शकता एकजीव करून घ्यायचं आहे. आणि आता बॅटर एकजीव करून घेतल्या लगेच आपल्याला आप्पे पात्र गरम करण्यासाठी अगोदरच ठेवून द्यायचं आहे या ठिकाणी. आता इथं गरम झालेलं आहे आप्पे पात्र आपलं. आणि आता त्याच्यामध्ये थोडं तेल घालून घ्यायचं आहे. तर तेल घालून झाल्याच्या नंतर आता आप्प्याचं बॅटर याच्यामध्ये ओतून द्यायचं आहे. बघू शकताय मस्त असं आप्पे पात्र मीडियम गरम करायचं आहे. गॅसची फ्लेम कमी ठेवायची आहे सुरुवातीला. तर बघू शकताय सर्वात अगोदर आपण कडेनेच आप्प्याचं बॅटर ओतून देणार आहोत. मध्यभागी जास्त गरम झाल्यामुळं आप्पे करपू शकतात, म्हणून नंतर न घालायचं आहे त्याच्यामध्ये. तर आता इथं बघू शकताय सगळ्याच आप्पे पात्रामध्ये आप्प्याचं बॅटर घालून घेतलेलं आहे. मस्त असं भाजून घ्यायचं आहे. बघू शकताय अजिबात चिटकत नाहीत. अप्रतिम कलर आलेला आहे. चवीला सुद्धा भन्नाट लागतात हे. तर नक्की बनवून पहा. अशी वेगळी टेस्ट कधीतरी खावीशी वाटते आपल्याला. तर अशा पद्धतीने नक्की बनवा. कुरमुऱ्याचे आप्पे असं म्हणून मी नाव दिलेलं आहे या ठिकाणी या रेसिपीला. व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. आणि शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला कळेलच. खालची बाजूसुद्धा अशाच पद्धतीने भाजून घ्यायची आहे आपल्याला. आता इथं बघू शकताय मस्त असं खालची सुद्धा बाजू मस्त भाजून झालेली आहे. बघू शकताय अप्रतिम लागतात ही आप्पे. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. आवडल्यास लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत, नातेवाईकांसोबत. त्यांना पण अशा नवनवीन रेसिपी पाहायला मिळतील. परत भेटू अशा एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.